हिवाळ्याच्या दिवसात आवर्जून खाल्ले जाणारे आणि आपल्या शरीराची जी ताकद भरून काढणारे आणि आपल्या हाडांच्या कोणत्याही आजारावर उपयुक्त असे डिंकाचे लाडूची रेसिपी आज मी बनवत आहे. हा जो डिंकाचा लाडू आहे तो मी गुळाच्या पाकात तयार करणार आहे. तर पहा कृती. सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथं मी 3 वाटी जो सुका नारळ आहे तो किसून घेतलेला आहे आणि त्याचा आपल्याला जो किस आहे तो चांगला खमंग असा परतून घ्यायचा आहे. आणि लगेचच आपण त्या कढईमध्ये खारकेची पूड आहे ती मी इथं घेतलेली आहे आणि ती मी अर्धा किलो एवढी घेतलेली आहे आणि तीही आपल्याला तूप न घालता खमंग अशी भाजून घ्यायची. आणि हे सर्व साहित्य आपण भाजताना खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आणि इथं मी खसखस घेतलेली आहे अर्धी वाटी आणि ही खसखसी आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची. जेव्हा आपण कोणताही पदार्थ करताना त्यातलं साहित्य आहे व्यवस्थित असं खरपूस भाजून घेतो तेव्हा बनणारा पदार्थ हा छान असा तयार होतो. आणि मी कढईमध्ये 2 चमचे एवढं साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काजू आणि बेदाण्याचे जे काप आहेत आणि पिस्त्याचे ते मी खमंग असे तळून घेणार आहे. जेव्हा तुम्ही हा लाडू बनवता किंवा डिंकाचे किंवा आपण अळीव लाडू बनवतो त्यावेळेस आपण त्या दोन्ही पदार्थांना आपण साजूक तुपाचा जेव्हा वापर करतो तेव्हा थंडीमध्ये आपण जे पदार्थ बनवतो त्याची पौष्टिकता अजूनही वाढते. त्यामुळे इथं आपण हे लाडू बनवताना साजूक तुपाचाच वापर करणार आहे आणि हे लाडू बनवताना साजूक तुपच वापरतात. हे सुके मेवेही आपल्याला खमंग असे तळून घ्यायचे आहेत. आपण जेव्हा काजू बदाम पिस्ता आणि बेदाणे आपण ज्यावेळेस या लाडूमध्ये घालतो त्यावेळेस या लाडूची पौष्टिकता अजूनही वाढते. तर इथं माझे जे सुके मेवे आहेत ते तळणं चाललेलं आहे आणि हे तळून झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत. डिंकाचा लाडू हा आपण शक्यतो थंडीमध्ये खाल्ला जातो आणि थंडीमध्ये ज्यावेळेस थंडीची तीव्रता जास्त असते त्यावेळेस उष्ण असे पदार्थ आपल्या खाण्यात असले म्हणजे आपल्या शरीराची प्रतिकारक क्षमता ही वाढते. इथं मी जे सुके मेवे घेतलेले आहेत या लाडूमध्ये घालायला जर तुम्हाला घालायचे नसेल तुम्ही हे स्किपही करू शकता. नुसत्या डिंकाचे किंवा कणिक भाजून कोणी लाडू बनवतं पण मी इथं जे डिंक लाडू करणार आहे ते सुके मेवे आणि कणिक न घालता बनवणार आहे. इथं हे सुके मेवे जे आहेत ते तळून झालेले आहेत आणि आपल्याला हे काढून घ्यायचे आणि नंतर यामध्येच आपल्याला जे बेदाणे आहेत ते तळण्यासाठी घालायचे ते सर्व साहित्य जे मी घेतलेलं आहे ते अर्धी वाटी प्रमाणात घेतलेलं आहे. आणि हे बेदाणे आहेत हे आपल्याला तळून छान घ्यायचे. आपण जेव्हा बेदाणे तळतो त्यावेळेस ते छान असे टम फुगतात आणि आपण ते लगेचच काढून घेणार आहोत. आपल्या शरीरासाठी फायदेशीर असणारे हे लाडू थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या दिवसात आपल्या खाण्यात असलेच पाहिजेत. कारण आपल्या शरीर जर दुर्बल झालं असेल तर शरीराला ऊर्जा देण्याचं काम हे पौष्टिक पदार्थ करतात. आणि यात आपण साजूक तुपाचा जेव्हा वापर करतो तेव्हा तो पदार्थ अजूनच पौष्टिक असा तयार होतो. आता इथं मी डिंक तळण्यास घेतलेला आहे आणि या लाडूसाठी मी अर्धा किलो एवढ्या डिंकाचा वापर करणार आहे. जर तुम्हाला डिंक जास्त प्रमाणात नको असेल तर तुम्ही या डिंकाचं प्रमाण कमीही करू शकता. हा जो डिंक आहे तो आपल्याला मंद अशा गॅसवर आपल्याला तळून घ्यायचा आहे. जर मोठा गॅस करून जर आपण डिंक हा तळला तर डिंक फक्त वरून तळला जाईल आतून तो कच्चाच राहील. यासाठी आपल्याला डिंक जो आहे तो बारीक गॅसवरच तळून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हा सर्व जो डिंक आहे तो छान असा तळून घ्यायचा आहे. जेव्हा हा डिंक आतपर्यंत छान तळला जाईल तेव्हा आपल्याला तो डिंक जो आहे तो मिक्सर मारून किंवा आपण मॅशरच्या साह्यानं बारीक केला तरीही चालू शकतो. जर तुम्हाला हाडांच्या तक्रारी असतील तर हा डिंक खाण्यात असेल तर आपल्या हाडांचे जे गॅप असतात तेही भरण्यास मदत होते. यासाठी आपल्या खाण्यात हा डिंकाचा समावेश हा केलाच पाहिजे किंवा जास्तीत जास्त आपण हिवाळ्यात या पदार्थाचं सेवन केलं पाहिजे. इथं पाहू शकताय माझा डिंक तळून झालेला आहे आणि डिंक तळण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं एवढा वेळ लागतो. आणि आपल्याला हा सगळा माझा डिंक जो आहे तो तळून झालेला आहे आणि मी इथं मॅशरच्या साह्यानं तो बारीक करून घेते. तुम्ही मिक्सरवर प्लस मोडलाही हा बारीक करू शकता. डिंक बारीक करून तुपात भिजवूनही त्याचे लाडू बनवले जातात. पण जर तुम्हाला खमंग असा लाडू खायचा असेल
तर तळून जेव्हा आपण डिंक घेतो त्यावेळेस हा लाडू छान खमंग असा तयार होतो. जेव्हा आपण हा डिंक छान तळतो तेव्हा हा डिंक पण मॅशरने लगेचच बारीक केला जातो. हा जो डिंक आहे माझा छान असा मॅश करून झालेला आहे आणि आपल्याला मिक्सर ही मारण्याची गरज लागत नाही. एवढ्या कमी वेळेत हा आपला छान असा बारीक होतो. जर तुम्ही बारीक झालेल्या डिंकाचा जर लाडू बनवून जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हा मिक्सर मारूनही घेऊ शकता. आणि इथं माझा डिंक आहे तो छान मॅश झालेला आहे आणि आपण सर्व साहित्य जे आपण भाजून घेतलं होतं त्यामध्ये मी हा डिंक टाकून घेते आणि हा आपल्याला सर्व साहित्य आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आणि इथं मी आता जायफळ पूड घालते आणि हे जायफळ पूड आहे आपल्याला मी एक अर्ध जायफळ जे आहे ते खिसून घालते. तुम्ही यामध्ये वेलदोडा पूड ही घालू शकता आणि जायफळ जे आपण घालतो त्यामुळे आपल्या लाडूला जो आहे तो स्वाद छान येतो. आणि इथं माझं जायफळ जे आहे ते खिसून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं मी जे साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये आपला 50 ते 60 एवढा लाडू तयार होतो. आणि पाहू शकता आता आपलं सर्व साहित्य आहे ते छान मिक्स झालेलं आहे आणि छान असं तळून खमंग आपण जेव्हा हे सर्व साहित्य घेतो तेव्हा आपला लाडू भरपूर दिवस असा टिकण्यास मदत होते. यासाठी आपल्याला घेताना भरपूर तुपामध्ये हे साहित्य तळून घ्यावं लागतं. आणि इथं मी 1.5 किलो एवढा सेंद्रिय गूळ घेतलेला आहे आणि त्या गुळामध्ये 1 पेलाभर मी पाणी घातलेलं आहे आणि तो गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे आणि त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि हा जेव्हा आपण पाक तयार करून घेतो तेव्हा 2 तारी पाक आपण तयार करून घेऊयात म्हणजे आपला लाडू हा छान असा चवीला खमंग असा लागेल. गुळामध्ये पोषक असे घटक असतात आणि गूळ हा शरीराला उष्णता किंवा ऊर्जा देण्याचं काम करतो. प्रतिकारक जी शक्ती आहे तो ही वाढवण्याची मदत करतो. यासाठी आपण साखरेच्या ऐवजी इथं गूळ वापरलेला आहे. आणि या गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आणि हा पाक होण्यासाठी आपण बारीक गॅसवरच आपण हा पाक तयार करणार आहोत आणि तो आपल्याला सतत हलवून घ्यायचा आहे जेणेकरून जे आपले गूळ जे आहे तो छान वितळला जाईल. यासाठी सतत तो आपल्याला हलवत राहायचा आहे म्हणजे आपला गूळ जो आहे वितळण्यास मदत होते आणि यासाठी आपल्याला एकसारखा हा हलवत राहायचे. जर तुम्ही हे हलवण्यास जर आपण काळजी घेतली नाही तर आपला जेव्हा पाक तयार होतो तेव्हा गुळाचे तसेच खडे राहतील. यासाठी तो आपल्याला सतत हलवत राहायचे आणि आपला जेव्हा गूळ वितळल्यानंतर आपला जो फेस तयार होतो तो फेस तयार झाल्यानंतर साधारणपणे 5 मिनिटे एवढे आपल्याला हा पाक ठेवायचा आहे. तेव्हा आपला जो 2 तारी पाक आहे तो तयार होईल. जेव्हा आपण लाडू बनवतो किंवा कोणतेही दुसरे लाडू बनवतो तेव्हा आपला पाक व्यवस्थित होणंही तेवढं आवश्यक असतं. आता इथं माझा पाक तयार झालेला आहे आणि हे लाडूचं आपलं जे मिश्रण आहे त्यामध्ये मी हा पाक ओतून घेते आणि पाक ओतून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते एकसारखं हलवून घ्यायचे म्हणजे आपण घातलेला जो पाक आहे तो सर्व व्यवस्थित सगळीकडे लागेल. आणि आपण हे जे मिश्रण आहे ते थंड होईपर्यंत ठेवून द्यायचे आणि थंड झाल्यानंतर लगेचच आपण लाडू वळायला घेणार आहोत. हे डिंकाच्या लाडूचं जे मिश्रण आहे ते लगेचच पाक ऑब्झर्व करून घेतं त्यामुळे आपल्याला हे लाडू पटकनच बांधावे लागतात. जर तुम्हाला लाडू बांधणं जर अवघड वाटत असेल तर तुम्ही याची बर्फीही बनवू शकता आणि ताटाला एखाद्या तूप लावून हे आपण बर्फी तयार करू शकतो. आणि इथं माझं जे साहित्य आहे थंड झालेलं आहे आणि मी आता याचे लाडू वळवून घेणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे साहित्य छान असं मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही जेव्हा लाडू कोणताही करता त्यावेळेस व्यवस्थित आपलं साहित्य छान असं खमंग असं तळून झालं की आपला लाडू हा छान बनतो. आणि हा हिवाळ्यात खाल्ला जाणारा आणि पौष्टिक असा पदार्थ आहे. आवर्जून असा आपल्या घरामध्ये हा बनवला जातो. आणि जेव्हा उष्णता आपली वाढते त्यावेळेस आपल्याला असे पदार्थ खाता येत नाहीत आणि शरीराला उष्णता देणारे पदार्थ जे आहेत ते थंडीच्या दिवसात खाल्ले जातात. आणि यासाठी आपण हे लाडू बनवतो. आणि इथं माझं मिश्रण आहे ते छान असं पाक मुरलेलं आहे
आणि मी आता लाडू छान असे वळून घेणार आहे आणि तुम्ही हव्या त्या साईजमध्ये हे लाडू बनवू शकता. मी मीडियम साईजमध्ये तयार करणार आहे. साधारणपणे 15 ते 20 मिनिटात आपले हे लाडू वळून तयार होतात. आणि इथं पाहू शकताय माझा हा लाडू छान असा बांधून होतोय. आपले लाडू अगदी छान असे गोल सुबक असे तयार होतात. खायला खमंग आणि चवदार असा हा लाडू तयार होतो. आणि यासाठी आपण हे लाडू आवर्जून असे घरी बनवावेत, तसेच हे चवीलाही लागतात. मी आता सर्व लाडू जे आहेत ते वळून घेत आहे आणि यासाठी आपल्याला जो वेळ लागतो तो 10 ते 15 मिनिटात आपले हे लाडू आहेत ते वळून होतात. आणि छान असे चवीला लागणारे हे लाडू आहेत आणि थंडीच्या दिवसात आवर्जून खावा असा हा लाडू आता माझा तयार झालेला आहे. आणि पाहू शकताय तुम्ही माझे सर्व लाडू जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत. आणि एवढ्या साहित्यामध्ये साधारणपणे 50 ते 56 एवढा लाडू आपला तयार होतो. आणि छान दिसणारे आणि चवीलाही खमंग असे लागणारे हे डिंकाचे लाडू तुम्ही हे करून पहा. यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा.